चंद्रदीप नरके यांच्या शिवसेना गटात हजारो कार्यकर्त्यांनी घेतला पक्षप्रवेश। आज अर्चना मल्टीपर्पज हॉल वाकरे फाटा येथे शिवसेनेचे नेते चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असा शिवसेनेत पक्षप्रवेश घेण्यात आला। गेली 5 वर्ष आमदारकीपासून दूर असताना देखील चंद्रदीप नरके यांनी जो निधी मतदारसंघात आणला तसेच लोकांशी कधीही संपर्क तुटू दिला नाही, या गोष्टीवर प्रभावित होऊन आम्ही सगळे पक्षप्रवेश करत असल्याच्या भावना यावेळी यशवंत सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक एकनाथ पाटील यांनी व्यक्त केल्या। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। यावेळी बोलताना चंद्रदीप नरके म्हणाले की विकासाची ही वारी अखंड सुरू ठेवू। पक्षप्रवेश केलेल्या सर्वांना आपल्या गटामध्ये शिवसेना पक्षामध्ये कधीही दुजाभाव जाणवणार नाही। आपण सगळे आता माझं कुटुंब आहात। आपल्या सुखदुःखात मी सदैव आपल्या सोबत असेन। यापुढेही एकदिलाने आपण काम करू असे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वस्त केले आणि सर्वांचे शिवसेनेचा मफलर घालून स्वागत केले। आज या ठिकाणी शिवसेना शिंदे गटामध्ये आपल्या गटामध्ये एकनाथ पाटील, यशवंत बँकेचे माजी चेअरमन, त्यांच्यासोबत आनंदरावजी लहू पाटील, माजी संचालक सरदार पाटील, त्यांच्या सर्व मी नाव आता घेणं जवळजवळ 300-400 नावं घ्यावी लागतील। या सर्वांनी आज या ठिकाणी प्रवेश केला। जरी आमच्या वैचारिक मतभेद होते, परंतु विकास कामाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास करणं हे एकच विचार आमचा असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्याबरोबर काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तो प्रवेश या ठिकाणी निश्चित केला। निश्चित आहे, या कुंभिकासरी परिसर करवीर मतदारसंघामध्ये एक चांगलं चित्र याच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल। यांच्या प्रवेशानं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं निश्चितपणे माझ्यावरती 10-30 बळ मला आल्यासारखं ताकद वाढलेली आहे, पण तेवढेच माझ्यावरती जबाबदारी पण आलेली आहे। आमच्या सर्व सहकारी आणि त्यांचे सहकारी एकत्रित्या ते काम करतील आणि निश्चितपणे आमचं ध्येय जे आहे की या मतदारसंघाचा विकास, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास, ही भूमिका आम्ही ठेवून निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जातोय आणि ह्यांच्या सगळ्यांच्या प्रवेशामुळे निश्चितपणे माझ्या यशामध्ये त्यांचा बहुमोल वाटा त्याच्यामध्ये येईल असं माझी आशा आहे। आज आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि स्थानिक चंद्रदीप नरके साहेब शिवसेना शिंदे गटाचं काम करतात, त्यामुळे आम्ही नरके गटामध्ये प्रवेश केला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। गेली 30-40 वर्ष आम्ही दोघंही सहकारामध्ये काम करतो, पण एकमेकाच्या विरोधात काम करत होतो। आम्ही काँग्रेसच्या विचाराचे पाईक होतो, काँग्रेसमध्ये काम करत होतो, पण काही चुकीच्या घटना आमच्या बाबतीत घडल्यामुळं आम्ही नरके गटामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं। चंद्रदीप नरके साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुमचा कुठेही अपमान होणार नाही, तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी मिळेल, तसंच ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुमची सहकार्याची आम्हाला गरज आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही आज त्यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। मला नक्की खात्री वाटते की इथून पुढे सुद्धा चंद्रदीप नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचं भवितव्य अतिशय चांगल्या प्रकारचं असणार आहे, कारण त्यांचा लोकांमध्ये असलेला जनसंपर्क, विकास कामं खिचून आणण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे आणि या गोष्टीमुळेच आम्ही प्रभावित झालेलो आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। साधारण प्रमुख कार्यकर्ते म्हणला तर 15 ते 16 कार्यकर्त्यांनी मी आता प्रमुख हे केलेलं आहे आणि 500 ते 600 विविध संस्थांचे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आमच्याबरोबर या ठिकाणी आज आलेले आहेत आणि यामुळे नक्कीच मला खात्री आहे की चंद्रदीप साहेबांना आता ते मगाशी म्हटले ते 10-30 बळ मिळेल आणि हे आमच्या गटाचा प्रवेश त्यांना नक्की विजयापर्यंत घेऊन जाईल। यावेळी एकनाथ पाटील कुडित्रे, माजी चेअरमन यशवंत बँक, आनंदराव लहू पाटील, माजी चेअरमन RB पाटील खत कारखाना, युवराज उर्फ बाळ पाटील, माजी सरपंच कुडित्रे, पांडुरंग पाटील माजगावकर कुडित्रे, महादेव माळी कुडित्रे, सर्जेराव पाटील कोपार्डे, माजी संचालक यशवंत बँक, आनंदराव कोपार्डेकर सांगरूळ, संभाजी नंदीवाले कोपार्डे, उत्तम पाटील साबळेवाडी, शशिकांत पाटील कसबा ठाणे, दिनकर चौगुले सरपंच हरपवडे, अशोक चौगुले हरपवडे, संग्राम भापकर माजी संचालक यशवंत बँक, सुरेश रांगोळकर माजी संचालक यशवंत बँक, सुधाकर देसाई भामटे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।